कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद. घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल. गृहराज्यमंत्री आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेट प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक. पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुन्हाट गावात 100हून अधिक पोलिसांचा फौजफाटा. गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू. पुणे प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू. आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाख बक्षीस. डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती. महिलांसाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. फक्त कायदे करून असे गुन्हे थांबवता येणार नाही. पुणे अत्याचार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया. नालासोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी घटना. नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार. बापाला अटक. आरोपी हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारवाईसाठी कोल्हापुरात आंदोलन. खासदार शाहू छत्रपती आंदोलनात सहभागी. कोरटकरला अटक करण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा. बैठकीला 6,854 अधिकारी उपस्थित. लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र. लाडक्या बहिणीच्या खात्यात आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन, तर गेटवे ऑफ इंडिया येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.